1985 ला शिक्षण संस्था उघडणाऱ्या स्वर्गीय पंढरी बापू घाटबांधे यांच्या जयंतीनिमित्त 1450 विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटून जयंती करण्यात आली साजरी। गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भाग समजल्या जाणाऱ्या किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रात 1985 ला शिक्षण संस्था उघडून लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या स्वर्गीय पंढरी बापू घाटबांधे यांची लोकांना आठवण राहावी या उद्देशाने आनंद शिक्षण संस्थेच्या वतीने किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या 1450 शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग वितरित करण्यात आले। सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरवान्वित करून स्वर्गीय पंढरी बापू घाटबांधे यांची जयंती साजरी करण्यात आली। मराठी न्यूजसाठी अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। नमस्कार। म्हणजे विद्यार्थ्यांना सूचना आहे आपल्या म्हणजे मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे आणि समाजानं समाजारूपी आपल्याला काहीतरी देणं पडतं, म्हणूनच मी मोठ्या उत्साहाने आपल्या सगळ्या जिल्हा परिषद क्षेत्रामधल्या सगळ्या जनतेचा मोठ्या कुतूहलाने विचारपूस करून त्यांच्या सगळ्या समस्याचा जाणून घेऊन त्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु आमच्या जिल्हा परिषद अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या सगळ्या गावागावामध्ये शाळा जिल्हा परिषदेची असते आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी शिक्षणाच्या प्रणालीसोबत एक शैक्षणिक साहित्याचा कुठेतरी त्यांनाही वाटप होऊन त्यांच्यासोबत ऋणानुबंध आपल्याला जोपासता यावा, विद्यार्थ्यांना कुठेतरी शालेय शिक्षणाचं साहित्य आपण पुरवावं, म्हणूनच आपण सगळ्या जिल्हा परिषदमध्ये क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्या शाळांना आपण बॅगच्या वाटपाचा कार्यक्रम आजच्या हा स्वर्गीय पंढरीबापू घाटबांधे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण डॉक्टर राधाकृष्णनच्या प्रांगणामध्ये आपण आयोजित केलेला आहे। आपण येणाऱ्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे आणि त्यांना शिक्षणाच्या सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे एवढी अपेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।